नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक अप्पासाहेब केंगार, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवकालीन न्यायव्यवस्था पाहणार आहोत. शिवकालीन न्यायव्यवस्था म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली न्यायव्यवस्था नव्हे, तर शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात अस्तित्वात असणारी न्यायव्यवस्था होय. महाराजांच्या उदयापूर्वी शेकडो वर्ष ती न्यायपद्धती अस्तित्वात होती. एवढेच नव्हे तर महाराजांच्या नंतर इंग्रजांच्या राज्य येईपर्यंत ती जशीच्या तशी अस्तित्वात होती. शिवाजी महाराज किंवा त्यानंतरच्या मराठा राज्यकर्त्यांनी या पुरातन न्यायपद्धतीत हस्तक्षेप न करून कोणताही बदल केला नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेकडो वर्ष महाराष्ट्रात याच पद्धतीनं समाजामध्ये न्यायदान केले जात असे आणि ही पद्धती मराठी संस्कृती आणि समाज यांचा एक अविभाज्य भाग बनलेली होती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या पद्धतीत लोकांचा असलेला सहभाग होय. याचा अर्थ लोकच आपले धर्मशास्त्र, सामाजिक रूढी, परंपरा आणि आपली न्यायबुद्धी यावर विसंबून न्यायदान करीत असत. राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप कमीत कमी असे, पण एका परीने ही न्यायपद्धती लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेली पद्धत होती. हे मराठी न्यायपद्धतीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. गोतसभा. या ठिकाणी गोत याचा अर्थ ज्ञाती, धर्म, संस्कृती आणि सामाजिक व्यवहार यांनी एकमेकाशी संबंधित असणारे लोक, अशा लोकांची सभा म्हणजे गोतसभा. या सभेनेच समाजातील व्यवहारात उत्पन्न झालेल्या वादांचा निकाल आपल्या स्वतंत्र न्यायबुद्धीने लावायचा ही परंपरा यामध्ये होती. या गोतसभेस मराठी कागदपत्रांमध्ये स्थळसभा किंवा माईसभा असेही म्हटलेही दिसते. गोतसभेची रचना आणि स्वरूप आपण जाणून घेऊया. गोतसभेत कोणकोण सदस्य असत, हे ती गोतसभा कुठे भरत असे यावरून त्यातील सदस्यांचे स्वरूप ठरत असे. राज्यकारभारात सर्वात शेवटचा घटक म्हणजे गाव. अशा गावामध्ये जर गोतसभा भरली असेल तर गावचे पाटील, कुलकर्णी, चौगुला हे वतनदार, गावातील प्रतिष्ठित लोक व 12 बलुतेदार यापैकी गावात हजर असणारे बलुतेदार ही मंडळी तिचे सदस्य असत. कसबा म्हणजे बाजाराचं ठिकाण. अर्धाड खेड्यामध्ये एखादा कसबा असेल, त्या ठिकाणी जर गोतसभा भरल्या असेल तर कसब्याचे पाटील, कुलकर्णी, चौगुला इत्यादी वतनदार मंडळी, शिवाय भोवतालच्या गावातील पाटील, कुलकर्णी, कसब्यामध्ये व्यापार उदीम करणारे शेटे महाजन हे असत, तेही या गोतसभेत हजर असत. शिवाय कसब्यातील बलुतदार व आलुतदार ही मंडळीही याला हजर राहत असत. गोतसभा एखाद्या परगण्याच्या किंवा सुब्याच्या ठिकाणी भरत असत, त्यावेळी त्या गोतसभेत त्या परगण्यातील किंवा आसपासच्या परगण्यातील देशमुख, देशपांडे, देश चौगुला, देश पाटील इत्यादी वरिष्ठ वतनदार, शिवाय परगण्यातील महत्त्वाचे पाटील, कुलकर्णी इत्यादी कनिष्ठ वतनदार, शेटे, महाजन, 12 बलुतेदार ही मंडळी त्या ठिकाणी हजर असतात. काही वेळा किल्ल्याच्या ठिकाणी ही गोतसभा भरत असे. अशा वेळी किल्ल्याचे हवालदार, सबनीस, कारखानीस, तटसरनौबत इत्यादी अधिकारी उपस्थित असतात. किल्ल्यावरील गोतसभेत देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, चौगुले, शेटे, महाजन व 12 बलुतेदार ही मंडळी सदस्य म्हणून हजर असतात. काही गोतसभेस खुद्द शिवाजी महाराज उपस्थित असल्याची नोंद मिळते. तर अशा प्रकारे ही गोतसभेचं स्वरूप जे आहे ते ठरत असे. मराठी न्याय पद्धतीत गोतसभेचे स्थान अनन्यसाधारण असं होते. वतनविषयक महत्त्वाच्या दिवाणी खटल्यात खुद्द छत्रपतीसुद्धा गोतसभेच्या निर्णयास प्रमाणभूत मानत असत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल ते करत नसत. उलट गोतसभेने दिलेल्या निर्णयाचा ते आदर करत असत.
शिवकालीन बहुसंख्य समाज हा खेड्यातमध्ये गावात राहत असे. गावात जे वाद निर्माण होत असत ते विशेषतः वतन, इनाम, हक्क, वारसा, अधिकार यासारख्या बाबींविषयीचे असत. अशावेळी वादी आपला वाद गावातील गोदसभेसमोर नेत असे. पण एखाद वेळी गावातील गोदसभा ही पक्षपाती न्याय देईल असे वादी अथवा प्रतिवादी यांना वाटल्यास त्यांना परगावच्या गोदसभेकडे पाठवले जाईल. काही प्रसंगी परगण्यातील गोदसभेकडे पाठवले जाईल. गावात जर एखादा वाद निर्माण झाला तर तो वाद गावच्या गोदसभेकडे पाठवला जात असे. आपल्या वादाचा निर्णय आपल्या गावच्याच गोदसभेने करावा अशी इच्छा उभय पक्षांनी दाखवल्यानंतरच ती गोदसभा तो वाद निर्णयासाठी हाती घेत असे. गोदसभेसमोर आलेल्या वाद्यास अग्रवादी असे म्हटले जात असे आणि प्रतिवाद्यास पश्चिमवादी असे म्हटले जात असे. आपण जो वादाचा निर्णय देऊ तो अग्रवादी आणि पश्चिमवादी हे मान्य करण्यास राजी आहेत की नाही याची खात्री गोदसभा करत असे. उभय पक्षाने गोदसभा जो निर्णय देईल तो मान्य होईल अशी मान्यता दर्शवल्यानंतर गोदसभा वादी आणि प्रतिवाद्यांना आपल्या बाजूच्या तक्रारी म्हणजेच हकीकती लिहून द्यायला सांगत असे. या तक्रारीत उत्पन्न झालेल्या वादाचे स्वरूप मांडलेले असे. तक्रारी झाल्यानंतर गोदसभा उभय पक्षांना आपापल्या बाजूच्या पुराव्यांची कागदपत्रे सादर करावयास सांगत असे. त्याच वेळी गोदसभेच्या निर्णयाप्रमाणे उभय पक्ष वागतील अशा प्रकारचे जामीन घेतले जात असत. त्यानंतर उभय पक्षांच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या जात असत. अशा प्रकारे कागदपत्रांचा लेखी पुरावा आणि साक्षीदारांच्या तोंडी पुरावा यांच्या आधारे साधक बाधक चर्चा होऊन गोदसभा आपला लेखी निर्णय जाहीर करत असे. अशा लेखी निर्णयास महजर किंवा निवाडापत्र म्हटले जाई. गोदसभेचा निवाडा हा लोकपरंपरा, रूढी आणि प्रसंगी विज्ञानेश्वराच्या मित्ताक्षरासारख्या धर्मशास्त्राचा ग्रंथ यांचे संदर्भ घेऊन केला जात असे. निवाडपत्राच्या सुरुवातीस गोदसभेत जे हजर असत त्या सर्वांची नावे आणि शिक्के असत. शिवकाळात वरिष्ठ वर्गातीलच व्यक्तींना लिहिता वाचता येत असे. बहुसंख्य मंडळी ही निरक्षर असत. तेव्हा ही मंडळी आपापल्या नावापुढे विशिष्ट असे निशाणी करत असत. उदाहरणार्थ निवाडापत्रावर पाटील आपल्या नावापुढे नांगर ही निशाणी काढत असे. अशी नांगराची निशाणी म्हणजे आजच्या भाषेमध्ये स्वाक्षरीच होय. अशाच प्रकारे चौगले आपल्या नावासमोर काठी, शेटे महाजन तागडी, महार, विळा व दोरी, कुंभार, चाक, न्हावी, हात आरसा अशा प्रकारच्या आपापल्या व्यवसायाचे संबंधित अशा निशाणी त्यावर करीत असत. गोदसभेने दिलेला निर्णय प्रत्येक वेळी वादी आणि प्रतिवादी यांना मान्य होतच असे मात्र घडत नसे. काही प्रसंगी उभयपदांपैकी एकाला आपल्यावर अन्याय झाला असं वाटत असे तर तो पक्ष परगण्याच्या गोदसभेकडे आपला वाद नेत असे, म्हणजेच अपील करत असे. एवढेच नव्हे तर खुद्द छत्रपतींच्या समोरही तो आपला वाद उपस्थित करू शकत असे. परंतु छत्रपती असो अगर त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणी प्रधान असो ते पुन्हा गोदसभा भरवूनच वादाचा निर्णय घेत असत. त्या काळातील कागदपत्रातून एक गोष्ट स्पष्ट होते की वादीने अमुकच एका गोदसभेसमोर अथवा अमुकच एका अधिकारी व्यक्तीसमोर वाद उपस्थित करावा अशा प्रकारचा निर्बंध त्या काळी समाजात अस्तित्वात नव्हता. शिवपूर्व काळात अथवा शिवकाळात महाराष्ट्रात आजच्यासारखी दिवाणी कायद्याच्या किंवा फौजदारी कायद्यांच्या संहिता अस्तित्वात नव्हत्या. तेव्हा त्या काळी गोदसभेसमोर विशिष्ट असे सरकारमान्य कायदे नव्हते. गोदसभा पुढे आलेल्या पुराव्यांच्या आणि आपल्या सदसद विवेकबुद्धीने पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांच्या नुसार वादांचे निर्णय करीत असत. तथापि गोदसभेमध्ये जमलेले प्रतिष्ठित वतनदार, मग ते देशमुख असत अगर पाटील कुलकर्णी असत, ते काही धर्मशास्त्राचा अभ्यास केलेल्या व्यक्ती नसत. गोदसभेसमोर आलेल्या वादात सरळ सरळ न्याय अन्याय दिसत असेल तर गोदसभेचे काम सोपे होत असे. पण काही वादामध्ये क्लिष्ट मुद्दा उपस्थित होत असेल तर समाजातील व्यवहार ज्या धर्मशास्त्रावर आधारलेले असत त्या धर्मशास्त्र ग्रंथांचा आधार घेतला जात असे. महाराष्ट्रात सामाजिक व्यवहाराचे निर्णय हे विज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या मिताक्षरा नावाच्या ग्रंथांच्या आधारे घेतल्याचे दिसून येते.
बहुतेक वेळा या ग्रंथांचा आधार घेऊन न्यायदान केले जात असे. काही वेळा मनुस्मृती किंवा दान कमलाकर इत्यादी ग्रंथांचेही संदर्भ घेतले गेल्याच्या नोंदी आपल्याला सापडतील. आता आपण ब्रह्मसभेची माहिती पाहूया. ब्रह्मसभा म्हणजे ज्या सभेत धर्मशास्त्र पारंगत असे ब्राह्मण सभासद असतात अशी सभा. शिवकाळात कराड, माहुली, वाई, नाशिक, कोल्हापूर, पैठण इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या ब्राह्मण लोकांची मोठी वस्ती असते. अशा ब्राह्मणांच्या सभेसमोर म्हणजेच ब्रह्मसभेपुढे प्रामुख्याने धर्मव्यवहारासंबंधीचे वाद उपस्थित केले जात असत. क्वचित प्रसंगी वतनविषयक वादही ब्रह्मसभेसमोर आणले जात असत. पण ब्रह्मसभेपुढे प्रामुख्याने धार्मिक वादच न्यायनिवाड्यासाठी येत असत. मराठा न्यायदान पद्धतीतील छत्रपतींचे स्थान. प्राचीन काळापासून राज्यातील राजा हा प्रशासनात सर्वोच्च अधिकारी समजला गेलेला आहे. प्रशासनातील सर्व विभागांचे अंतिम अधिकार हे केवळ राजाकडेच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी जे अष्टप्रधान मंडळ निर्माण केलेले होते, यामध्ये न्यायाधीश हे मंत्रिपद निर्माण करण्यात आले होते. तरीही अंतिम न्यायनिवाड्याचे अधिकार हे राजांच्याच हाती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलकी, लष्करी, न्याय व धर्मविषयक बाबी यामध्ये निवाडे स्वतः अंतिम अधिकार म्हणून यशस्वीपणे पार पाडलेल्या पाहायला मिळतात. राज्यातील महत्त्वाचे खटले हे केवळ छत्रपतींपुढेच न्यायदानासाठी येत असत. न्यायाधीश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी निराजीरावजे हे अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीशपदी होते. गोतसभा, ग्रामपंचायत, महाल, सुभा, परगणे इथून अपील होणारे खटले हे न्यायाधीशांकडे येत असत. न्यायाधीश खटल्यांचा अभ्यास करून, यापूर्वी दिलेल्या निकालांचा अभ्यास करून व वादी प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून साक्षी पुरावे पडताळून मगच न्यायदान करत असते.